आपल्या बैल मालकांचं काही ठिकाणी भरपूरशा अशा गोष्टींना अडचणींना समोर जावं लागतं। बैलगाडा मालकांना आपण त्यांच्या प्रश्नांचे निराकरण कसे करू यासाठी आपण या संघटनेची स्थापना करत आहोत। आपल्या क्षेत्रात असे भरपूर वर्ष झाले की तेव्हापासून या बैलगाडा क्षेत्राचा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात येतो। त्याच्यामध्ये आपले माननीय श्री जगजी रांगडाले सर आहेत, यांनी मागे जशी आपली न्यायालयात काही आपल्या अडचणीमुळे बंद झाली होती, काही समित्यांनी आपल्या बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती, त्यामुळे पाठपुरावा करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व जगजी रांगडाले सर यांनी केलं होतं। प्रभाकरजी सपाटे सर आहेत, रांगडाले सर आहेत, मौजे साहेब आहेत, जसे आपले पुढाकारी व मार्गदर्शक लोक आहेत। या सर्व गोष्टीच्या अडचणी आपण कशा दूर करू शकतो व समोर होणाऱ्या ज्या अडचणी आहेत आणि काहीतरी नियम या संघटनेच्या मार्फत या पटांवरती राहावं यासाठी ही संघटना तयार करण्यात येत आहे। व या संघटनेमध्ये आपण विचार केला होता सध्या विदर्भ संघटना आपण इथे स्थापन करू, पण विदर्भ संघटनेमध्ये विदर्भाचे काही लोक आपल्याला पाहिजे होते त्याप्रमाणे आपल्या इथं आले नाही, म्हणून आपण पहिल्यांदा एक म्हणजे आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याची बैलगाडा शर्यतीची संघटना म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याचे लोक एकत्रितच आहेत। आपला कार्यक्रम लाईव्ह पण सुरू आहे, आपले भरपूरशे बैलगाडा मालक यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह पण बघत आहेत। यामार्फत या संघटनेमार्फत आपण नियमावली कशी बनवू शकतो, बैलांचं आपण पटामध्ये कोणत्या पद्धतीने नियम ठेवायला पाहिजे, समित्यांवरती नियम कसे ठेवायला पाहिजे, बैल मालकावरती नियम कसे पाहिजेत यासाठी, तसेच जसे आपले कातकर आहेत, आपले बैल पकडणारे लोक आहेत, त्यांच्यावरती त्यांचा आपण विमा वगैरे काढू शकतो का, सरकारपुढे पाठपुरावा करू शकतो का, असे भरपूरशा गोष्टी आहेत की त्यासाठी आपण या संघटनेचा उद्देश ठेवला आहे की संघटना निर्माण करू व त्याच्यातून काहीतरी आपल्या संघटनेमार्फत या बैलगाडी क्षेत्रात जो अडचणी येत आहेत त्या अडचणींना समोर न जाता अडचणींचा निराकरण कसा करता येईल त्यासाठी आपण ही संघटना तयार करत आहोत। मार्गदर्शक लोक आपल्यासमोर बसलेच आहेत, तसेच या संघटनेचा उद्देश तुम्हाला समजलाच आहे, तरी काही आपण कालांतरात जसजसे बदल करता येतील, कोणत्या गोष्टी करता येतील त्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्याचप्रमाणे आता आपल्याला या विषयावरती काही नियमावली ठेवायची आहे, काही संघटना बनवायची आहे, जशी काही लोकांची संघटना बनवायची आहे, प्रत्येक सदस्यांचा मीटिंगला हजर झालेला आहोत। त्याकरिता मी या संघटनेचे नियम कसे राहायला पाहिजेत, कसे करायला पाहिजेत यासाठी आपल्या काही लोकांनी काही नियम सांगितले आहे ते अगोदर वाचून सांगतो व त्यानंतर पहिली चर्चा करू। अगोदर आपण मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेऊ व त्यानंतर सर्वांनी ठरवून नियमवाली कशी करायची त्याबद्दल विचारपूस करून सगळ्या गोष्टी ठरवून या ठिकाणी संघटनेची स्थापना कशी करायची, काय करायची त्याबद्दल चर्चा करू। सगळ्यात अगोदर मी प्राचारण करतो माननीय श्री जगजी रांगडाले सर यांनी आपल्याला 2 शब्दात मार्गदर्शन द्यावे। हॅलो, प्रतिमा स्वरूपात गजाननजी महाराज आज दिनांक 17/10/2025 ह्या ठिकाणी गजानन मंदिरामध्ये बैलगाडा शर्यतीच्या संघटनेच्या बाबतीमध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आहे। तर या मीटिंगचे अध्यक्ष महोदय माननीय जगतरामजी रांगडाले शिक्षण महर्षी साकोली, तसेच या संघटनेला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय रामलालजी गटरे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टदार नागपूर, तसेच या संघटनेला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय नारायणजी भाऊ मौजे हड्डीजोड तज्ञ पडसगाव, तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय सपाटे सर, कोरभाऊ येडेजी, तसेच वरकडे सर, भेंडारकर सर, तसेच आमचे याजी पटलेजी,
तसेच लखनभाऊ बारबेजी, तसेच वंजारी सर, राऊत सर, पटले सर, भावडकर सर, कोराम सर, चव्हाण सर, तर या समितीला उपस्थित असलेले संपूर्ण मान्यवर मंडळी आणि ज्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं असं संपूर्ण आदरणीय मंच आणि प्रत्येक गावातून आलेले पट शौकीन बैलगाडा शर्यत मालक, तर आपण प्रत्येक गावामध्ये पटाचा शौक आहे आणि त्यानिमित्तानं प्रत्येक गावामध्ये पट म्हणजे भरवतात आणि ते कशा पद्धतीनं भरवतात हे सगळ्यांना म्हणजे जाणकारी आहे. त्याबद्दल विशेष काही सांगण्याजोगं नाही आहे, परंतु आपण शासनाच्या निर्देशानुसार जर चालायचं जर झालं तर खरोखर आपण कशा पद्धतीने पट भरवला पाहिजे त्याची पहिली माहिती घेतली पाहिजे. त्याचे नियम काय आहेत, त्या नियमाची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीने आपण संपूर्ण प्रत्येक गावच्या पट समित्यांनी त्या पद्धतीनं आपला नियम धाब्यावर न ठेवता आपण काटेकोरपणानं नियम करावं आणि त्या पद्धतीनं त्या पटाचं नियोजन करावं आणि त्या पद्धतीनं पट भरवावं असे मला संपूर्ण पट समित्यांना विनंती करायची अशी गरज आहे. कधी कधी काय होतो, एखाद्या पटामध्ये 3 बैल असतात आणि 3 बैलाचे 2 खेळ ठेवतात. तेव्हा पट हा 3 दिवसीय असतो. पहिल्या 2 दिवसामध्येच पट होत होते, परंतु आता 3-3, 4-4 दिवसात पट जात असतात आणि त्या माध्यमातून प्रत्येक हा जो छोटासा म्हणजे आहे बैलगाडा शर्यत मालक, त्याला नेणं आणणं परवडत नाही, त्याला म्हणजे खर्च परवडत नाही, शेवटचं बक्षीस एकदम कमी राहतो आणि त्याच्यामुळे त्याची म्हणजे बहुत म्हणजे 3-3, 4-4 दिवसाचं म्हणजे जे पट राहतात त्याच्यामुळे त्याची हयगय होते आणि त्याला पट करणं किंवा नाही करणं त्याला म्हणजे परवडत नाही, त्याच्यामुळे तो नाराज होऊन जातो. तर विषय असा आहे का ज्या मालकाचे 3 बैल असतात आणि 3 बैलाचे 2 खेळ ठेवतात आणि त्याच्यामध्ये कसं आहे, एखादा बैल जसा त्याला म्हणजे तिकडे त्याचा नंबर आलेला आहे आणि त्याच वेळेवर एखाद्या नंबर 1ची 2ची 5ची जोडी जर लागत असेल आणि ती जोडी तिकडून सुटत आहे आणि इकडून हा बैल धरून जात आहे, त्याच्यामुळे त्या जोडी मालकाचं नुकसान होत असतो आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे जोडी मालकाचं नुकसान झालं म्हणजे बहुत म्हणजे मोठा नुकसान होतो. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे, पटाचे नियम जे करायचे आहेत त्या आपण चांगले काटेकोरपणानं अभ्यास केलं पाहिजे आणि अभ्यास करूनच त्या पटाचे नियमावली बनवली पाहिजे असं मला संपूर्ण पट समितीला आणि ह्या आजच्या मीटिंगमध्ये संपूर्ण उपस्थित असलेल्या सर्व जनतेला सांगावंसं वाटत आहे. आणि त्याच माध्यमातून जसं म्हणजे पावती ठेवायची आहे. कधी कधी काय होते, आपण पहिल्या दिवशी 1000 रुपये ठेवतो, दुसऱ्या दिवशी 2000 म्हणजे 1200 रुपये ठेवतो, तिसऱ्या दिवशी 1500 रुपये ठेवतो. असं न करताना एकच पावती राहिली पाहिजे. प्रत्येक पट समितीची एकच पावती राहिली पाहिजे, कारण जे छोटे म्हणजे बैलवाले आहेत, आपण नंबर 1चे 2चे आपण शेवटच्या दिवशी आणतो, 150 नाही 200 रुपये म्हणजे 1500 नाही 2000 रुपये भरून देतो आणि शेवटच्या दिवशी मारतो आणि आपण पहिला नंबर घेऊन जातो. असं एक आहे, असं नाही झालं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं म्हणावंसं वाटते का खरोखर आपण राज्यस्तरीय म्हणजे पट ठेवलं पाहिजे असं संपूर्ण या समितीच्या आयोगा म्हणजे माध्यमातून किंवा मला बोलण्याचा जो चान्स दिलेला आहे त्या माध्यमातून मी सांगत आहे की आपला महाराष्ट्रामध्ये जे MP लोक, मध्य प्रदेशचे जो लोक येतात दुसऱ्या दिवशी म्हणजे बैल खेळतात आणि ते बैल खेळून म्हणजे झाल्यानंतर ते म्हणजे पहिल्या दिवशी पहिला सेकंड आणि दुसऱ्या दिवशी फायनल एका दिवसामध्ये तुमचे 1-2 नंबर उठवून घेऊन जातात. महाराष्ट्रवाल्यांना काय भेटतो, काही भेटत नाही. परवडतो काय, नाही परवडत. जसं पिंपळगावचं पट झालं, त्याच्यामध्ये एकही गाडी आपल्या ह्या महाराष्ट्रवाल्यांना म्हणजे मिळवू शकलेली नाही. फक्त एकच गाडी ते म्हणजे मांडोबाईला म्हणजे गेलेली आहे. म्हणून मला असं म्हणावंसं वाटते का संपूर्ण MP वाल्यांसाठीच आपण पट भरवू नये. आपल्या महाराष्ट्रवाल्यांचं जे मोठे मोठे बैल आहेत, चांगले चांगले बैल आहेत आणि यांचे सुद्धा प्रदर्शन आपल्याला म्हणजे पाहता आलं पाहिजे, त्यांना पण आपल्याला न्याय देता आलं पाहिजे. असं करूनच संपूर्ण पट समितीवाल्यांनी हे नियम म्हणजे धाब्यावर न ठेवता काटेकोरपणानं नियम पाळावं आणि पट भरावं. एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. मला आयोजकांनी 2 शब्द बोलण्याचा सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आपले 2 शब्द इथंच संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद राणे साहेब. यानंतर आपल्या कार्यक्रमाला उशीर होता, त्यामुळे आपण डायरेक्ट अध्यक्षीय भाषणाकडे मान्य श्री जगतजी रांगडाले सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
आदरणीय गजानन महाराजच्या मूर्तीला अभिवादन करतो। या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय रामलालजी कटरे साहेब, मौजे साहेब, तसेच या मंचावर उपस्थित असलेले प्रभाकरजी सपाटे आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, आज आपण या ठिकाणी शंकरपटाच्या निमित्तानं जे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद की त्या निमित्तानं आपण सगळ्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, एकमेकांचे विचार आपल्याला या बाबतीत कळणार आहे। माझं म्हणणं हे आहे, ज्या वर्षी पटाची बंदी आलेली होती त्या सगळ्या कामाकरिता माझे मित्र पुत्रतुल्य प्रभाकरजी सपाटे आणि मी, आम्ही 2011 पासून तर आज 2019, 20, 22पर्यंत शेवटपर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाशी आणि आदरणीय सुप्रीम कोर्टपर्यंत लढाई दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आमच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळंच आज आपण बैलांच्या शंकरपटाचा आपण आयोजित करीत आहोत। आपण सगळ्यांचा आनंद द्विगुणित होत असतो। मला हे सांगायचं आहे आपण सगळ्या कास्तकारांना, ही शासनाचे जे कोर्टाचे जे नियम आहे ते आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे की आपल्याला 50,000 रुपयाची पावती गव्हर्नमेंटने मंजूर केलेली आहे, महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेली आहे। तर आपण बघत असतो की आपण 2-4 ठिकाणीच आम्ही फक्त 50,000 रुपये शासनाकडे तहसील ऑफिसमध्ये जमा करतो, HDO साहेबांकडे, आणि पटाची परवानगी मिळाल्यानंतर आपण पट चालू घेत असतो आणि ते पैसे आपल्याला त्याचे रिपोर्ट वगैरे केल्यानंतर ते आपल्याला परत मिळते, पावती आपल्याला ड्राफ्ट चेक परत मिळतो। परंतु बाकी गावांमध्ये अशा प्रकारचे कधीच पावत्या काढत नाही आणि त्यामुळं शासनाचं देखील त्यामध्ये आर्थिक नुकसान होत असतो। आपल्याला देखील थोडीफार धास्ती असते की जर तुम्ही कोणत्या प्रकारची मंजुरी घेतली नाही, पोलीस स्टेशनची मंजुरी मिळते, HDO साहेबांची मंजुरी मिळते, त्यामुळं आपण निर्धास्तपणे पट आयोजित करू शकतो। जिथं आम्ही 2-4 गावं जर सोडली तर बाकी ठिकाणी कुठेही मंजुरी घेतली जात नाही आणि त्या ठिकाणी जर दंगाधुपात झाला तर त्या ठिकाणी बैलजोडीवाल्यांवर, गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। शासन कोर्टाने तुतारीचा वापर करू नये म्हणून स्पष्ट लिहिलेलं आहे। त्या तुतारीचा वापर कराल तर तो पट रद्द करण्यात येईल, गुन्हा देखील दाखल करण्यात येईल। परंतु आपण मुजोरीनं खेड्यापाड्याच्या लहान गावांमध्ये अशा प्रकारचं काही आपण पालन करतो आणि त्याकरिता आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या इथं कुठेही तुतारीचा वापर केला जात नाही। आपल्या इथं तुतारीचा वापर केला जातो, तुतारीच्या नाही तर सटक्यामध्ये किंवा इतर आपल्या बैलाला बांधण्याच्या जो सडक असते त्या ठिकाणी आपण तुतारीचा तुकडा पण लावत असतो आणि त्यामुळं बैलांच्या विजा देखील होत असतात। म्हणून माझ्या सर्व गावकरी मंडळींना अशी विनंती आहे, एक तर तुतारीचा पूर्णपणे वापर करू नये। त्यानंतर शासनाची जे नियम ठरलेला आहे, कोर्टाचे नियम ठरवलेला आहे, त्याकरिता प्रत्येक गावकऱ्यांनी ही परवानगी घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी बैल मालकांवर किंवा प्रेक्षकांवर येणार नाही। तसेच प्रेक्षक लोकांची गर्दी आजकाल खूप वाढलेली असते, होडीवाल्यांचा खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं बैल मालकांच्या बैलांचे देखील फार हाल होत असतात। सुरुवातीला काही नाही, संध्याकाळी 4च्या नंतर किंवा 5च्या नंतर सगळे लोक जाणीवर येतात, चांगल्या बैलांची इज्जत खराब होते आणि बैल मग या बाजूचे त्या बाजूला जातात आणि म्हणून गावकऱ्यांनी त्याकरिता देखील आपण पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे, तशी व्यवस्था करायला पाहिजे। तसेच आपण जे बैलांचे जे हे करतो, लाट्स वगैरे पाळत असतो। सुरुवातीला तुम्हाला माहीत आहे की आपण आज 100 वर्षापासून किंवा 50 वर्षापासून पटाचे शव करीत आहात आणि अशा परिस्थितीत आपण 1 किंवा 2 दिवसात आपण पट आटोपत होतो, पण आता 3-3, 4-4 दिवस लागतात। त्याकरिता देखील आपण शेतकरी बांधवांनी, बैल मालकांनी याची सतर्कता घ्यायला पाहिजे आणि शक्यतोवर एखाद्या वेळेस 3रा दिवस लागेल तर भाग वेगळा आहे, पण शक्यतोवर 2 दिवसात आपला पट कसा करता येईल याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे। पैसे कमवण्याचा धंदा फक्त बैलजोडीचा ठेवू नका। पैसे मिळतात, पास मिळते म्हणून आपण 3-3 दिवस, 4-4 दिवस आपण चान्स देत असतो,
याकरिता तुम्ही कडकपणा ठेवा. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या दिवशीच फक्त बैलजोडी हाकण्याचा प्रयत्न द्या. आजकाल बैलजोडी 2 वाजता 3 वाजता 4 वाजता येतात आणि बाकी जोड्या होत नाही. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा चान्स देतो, दुसरा दिवस पूर्ण जातो, मग तिसऱ्या दिवशी फायनल ठेवतो. अशा प्रकारची परिस्थिती न करता प्रत्येक गावामध्ये फक्त 2 दिवसाचा पट आयोजित करा. कारण आजकाल गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये पटाचं सहक वाढलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये पट होत असतात आणि म्हणून माझी तशी आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत पट हे 2 दिवसाचेच ठेवायला. त्यानंतर आपण सेकंदाची बाउंड्री ठेवतो. सेकंदामध्ये समजा 3 बैल असतील 4 बैल असतील तर जे एकदा जो बैल हाकलेला जातो त्या बैलाला पुन्हा डबल हाकता येणार. सेकंदात बसल्यानंतर त्या बैलाला पुन्हा चान्स देण्यात येऊ नये. कधीही एकदा हाकलेली जोडी सेकंदात बसल्यानंतर तीच जोडी कायम ठेवा. कारण धंदेवाईक बनू नका, शौक म्हणून याचा उपयोग करा, क्रीडा म्हणून उपयोग करा आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा गोंधळ होणार नाही आणि आपले पट हे 2 दिवसात कसे संपवता येतील याचा विचार करून आपण सगळ्यांनी हे प्रयत्न करायला पाहिजे. कोणत्याही प्रकारची धास्ती होणार नाही आणि आपला पट हा यशस्वीपणे झाला पाहिजे. आता प्रश्न आहे की आज तुम्ही संघटनेकरिता या ठिकाणी घोडा झालेत. आज आपण 10 गावचे लोक आहात, 25 गावचे आहात, पण गावोगावी पट होता. तर प्रत्येक गावामध्ये तुम्ही बंधन करणार आहात का? मी माझ्या गावामध्ये करणार, मौजे साहेब आपल्या गावामध्ये करतील, पण बाकीच्या गावांमध्ये जाऊन तुमचे कोण ऐकणार आहे? बाकी गावामध्ये आपलं काही शहाणपण चालणार नाही आहे. परंतु सगळ्यांनी या बाबतीत दक्षता बाळगून 2 दिवसात पट आपल्याला कसा करता येईल, तुतारीचा शक्यतोवर वापर करता येणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. आणि 2 दिवसात पट आटोपल्यानंतर बक्षिसामध्ये देखील कोणत्याही प्रकारच्या घडी लावताना देखील कोणत्याही प्रकारचा माझा भाऊ, माझा बाप किंवा माझा मित्र अशा प्रकारचा भेदभाव न करता इमानदारीनं मुका जनावरांना बक्षीस द्यायला पाहिजे. बक्षीस हे व्यवस्थितच द्यायला पाहिजे असे मी आग्रहाचे सगळ्या कास्तकारांना, सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो. आणि मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. जय. धन्यवाद सर. यानंतर आपण मार्गदर्शकांचे आणि आपल्या बैलगाडा मालकांचे आणि आपले कातकर मंडळीचे मार्गदर्शनपर नियम कसे बनवायचे याबद्दल आपण माहिती घेत आहोत. त्याबद्दल काही नियम आपण इथं सांगितलेले आहेत.